नमस्कार, मी हेमंत देसाई. आपण बरेच दिवस ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला. नवी दिल्लीमध्ये जंतर मंतर वर ज्या ठिकाणी पूर्वी अण्णा हजारेंची आणि अनेक आंदोलनं झालेली, त्याच ठिकाणी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली कक्रोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन झालं. अतिशय शांततापूर्वक पूर्ण पद्धतीने, कुठलाही भडकपणा नाही, नाटकीपणा नाही, अवडंबर नाही, अनावश्यक जाहिरातबाजी किंवा इव्हेंटबाजी नाही, जी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसून येते. बराच वेळ लोकांची भाषणबाजी चालू आहे, असं काहीही न होता त्यांनी आपला मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवला, यशस्वीपणे, प्रभावीपणे पोहोचवला. आणि म्हणून अभिजित दीपके आणि त्यांच्या सर्व तरुण सहकाऱ्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. या देशामध्ये सर्वाधिक तरुण आहेत. हा देश तरुणांचा आहे. जगामध्ये खूप मोजके देश आहेत की ज्यामध्ये तरुणांची बहुसंख्या आहे. अशा देशांमध्ये भारताचा समावेश होतो आणि हा आपला ॲडव्हान्टेज आहे. आणि तो काही वर्षानंतर जसजसं सरासरी वय लोकांचं वाढत जाईल तसतसा हा ॲडव्हान्टेज राहील असं नाही. त्यामुळे हा फायदा आपण घेतला पाहिजे आणि तरुणांची स्वप्न पूर्ण झाली पाहिजे, तरुणांच्या मागण्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, तरच देश बदल रहा है असं आपण म्हणू शकतो. आज देश बदल रहा है तो एका वेगळ्या पद्धतीने बदलतोय. तो विनाशाकडे चाललाय असं अनेकांना वाटतंय. आणि त्याचं उदाहरण, जिवंत उदाहरण, जिथं जागतं उदाहरण आजच पाहायला मिळालं. मी आत्ताच एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये या आंदोलनाच्या ठिकाणी इतकी चांगली मुलं होती, शांततापूर्ण पद्धतीने व्यक्त होत होती. त्या ठिकाणी अचानकपणे काही हिंदुत्ववादी घुसले आणि ते म्हणाले की हम मसल देंगे. म्हणजे जे तिथे लोक होते तर तिथले तरुण काही जण पुढे आले, म्हणाले की मसल नाही म्हणजे तुम्हाला ठोकून काढू. ठोकाना आम्ही समोर आलोय तुमच्या. ते निर्भयपणे समोर आले आणि मग त्यांना काही उत्तर देता आलं नाही. ज्या हिंदुत्ववाद्यांना त्यांना विचारलं लोकांनी, कशासाठी ठोकणार यांना तुम्ही, काय काय केलं काय पाप यांनी. आणि मग काही मुलांनी विचारलं की काय तुमचं तुमचं म्हणणं काय हिंदुत्ववाद्यांना. नीट परीक्षा म्हणजे काय माहितीये तुम्हाला, काय काय आहे ते. त्याचं त्यांना उत्तर देता आलं नाही. त्यांना नीट माहीत नाही, त्यांना काहीच माहीत नाही शिक्षणामधलं. असे अडाणी, निर्बुद्ध, बिंडोक आणि ज्यांची डोकी एका चुकीच्या दिशेने फिरवण्यात आलेले मुद्दामून असे तरुण तिथे घुसले होते. आणि त्यापैकी एक हिंदुत्ववादी म्हणाला, त्यांना पोलिसांनी नेलं, तिथे पकडून नेलं की पुढच्या वेळी आम्ही या सगळ्यांना बदलून काढू. यांनाच नाही तर केजरीवाल आणि बाकीच्या अनेक लोक नेत्यांना बडवून काढू म्हणाले. ते त्याचं कारण काय, ते कारण सांगता आलं नाही. भारतामध्ये साक्षरता दर वाढतो आहे. आज अगदी गोरगरिबांची मुलं देखील, म्हणजे त्यांचे आई वडील सर्व प्रकारचा त्याग करून, अगदी शेतकरी असो, शेतमजूर असो, अगदी एखादी मोलकरीण असो, सर्व प्रकारचा त्याग करून आपल्या मुलांना शिकवतात. आणि अशा गरिबांची मुलं खूप चमकतात, तेजस्वीपणे त्यांचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये, अनेक परीक्षांमध्ये गरिबांची मुलं खूप चमकतात, तळपतात, परदेशी जातात, मोठ्या मोठ्या पदांवरती जातात. शिक्षणाचं महत्व कळलंय, पण शिक्षणाची वाट लागलेली आपल्याकडे. एकीकडे शिक्षणाची गुणवत्ता, प्रथम किंवा असर यांच्या अहवालातून वारंवार समोर येतं की 7वी 8वीच्या मुलांना गुणाकार नाही, भागाकार करता येत नाही, धड वाक्य लिहिता येत नाही, 2री 3रीची गणितं सोडवता येत नाही 7वी 8वीच्या लोकांना. हे सगळं पुढे आले कारण शिक्षणाची गुणवत्ता आपली घसरलेली आहे. आणि त्यामध्येच नीट परीक्षेत जे पेपर फुटले, त्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार आहे. आणि त्यामध्ये अनेकांचा, विद्यार्थ्यांचा तणाव वाढला. प्रचंड कष्ट करून हे परीक्षा देतात. परवा एका मुलीनी तर आत्महत्या केली, तरुण मुलीनी, मला वाटतं चतुर्वेदी आकांक्षा. आणि
तिला असं वाटत होतं की माझा पेपर मी चांगला दिला, आता मला परत तेवढाच चांगला पेपर देता येईल का नाही, मला शंका वाटते. आणि मग तिने आत्महत्या केली. तिच्या आई वडिलांच्या जीवनात आता काय अर्थ आहे मुलीने आत्महत्या केल्यानंतर? अशा काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नीट परीक्षेच्या याच्यामध्ये. सीबीएसईच्या याच्यामध्ये सुद्धा गोंधळ झालेले आहेत. इतर अनेक परीक्षांचे पेपर फुटलेले आहेत. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तपासण्यामध्ये गोंधळ झाले, ते पुढे आलेले आहेत. आणि म्हणून अभिजित दिपके यांनी आंदोलन केलं आणि ते पहिल्यांदा अतिशय लाईट मूडमध्ये त्यांनी कमेंट लिहिली की आपल्या देशाचे सर्व सरन्यायाधीश सूर्यकांत त्यांनी तरुणांची झुरळ किंवा बाणगुळ, झुरळ आणि बाणगुळ या दोन शब्दामध्ये बोळवण केली, त्यांची निंदा केली. त्यामुळे अभिजित आणि असंख्य तरुण संतापले आणि मग त्यांनी गमती ते कॉकरोच जनता पार्टी म्हणून मी आता काढणार आहे म्हणून सांगितलं, एक पोस्ट टाकली आणि त्यावरती इंस्टावरती त्यांना इंस्टाग्रामवरती खूप प्रतिसाद मिळाला. म्हणजे 23 लाखांवरती लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला. आणि मग हळूहळू इतका प्रतिसाद वाढायला लागला की अभिजितला वाटलं की आता आपण पक्ष स्थापन केला, पण लोकांची एवढी इच्छा आहे. आधी जे गमतीमध्ये केवळ कमेंट सोशल मीडियावरती करणारा अभिजित गंभीर झाला, कारण त्याला दिसत होतं की अनेक लोकांची स्वप्न धुळीला मिळत आहेत. अनेक लोकांची, अनेक विद्यार्थिनींची फसवणूक होती आहे. त्यांना नैराश्य येत आहे आणि त्यांना राजकारणाशी देणं घेणं नाही, तसं त्यांना यामध्ये बदल हवा आहे. आणि म्हणून मग कॉकरोच जनता पार्टी लॉन्च करण्यात आल्यानंतर अभिजितच्या फेसबुकच्या पेजवरती 8-10 लाख लोकांनी म्हणजे त्याचं सदस्यत्व घेतलं त्याचं. आणि मग अभिजितने सांगितलं की मी जंतर मंतरवरती आता आम्ही आंदोलन करणार आणि मागणी मुख्य अशी आहे त्याची की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. हे आंदोलन जाहीर झाल्यानंतर मगच या यंत्रणेमधल्या काही जणांचे राजीनामे झाले. त्याच्या अगोदर कोणाचेही राजीनामे झाले नव्हते. पण आज जंतर मंतरवरती महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून ठिकठिकाणून लोक, विद्यार्थी उत्स्फूर्तपणे आले होते. अगदी हिमाचल असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड, बिहार, दक्षिणेमधल्या राज्यातनं, पूर्वेकडच्या राज्यातनं असंख्य लोक तिथे आले होते. हे आंदोलन होणार ते होण्यापूर्वीच त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की हे याला परदेशी काहीतरी बळ आहे, परदेशी लोकांचं सहाय्य आहे. कोणी म्हणालं की पाकिस्तानची फूस आहे, याला पाकिस्तानी एजंट ठरवण्यात आला अभिजित आणि त्याच्या सहकार्यानं. काही जण म्हणाले की भाजपची बी टीम आहे. आता याचा पाकिस्तानशी काय संबंध आहे? नीट परीक्षेशी पाकिस्तानचा काय संबंध आहे? म्हणजे कोणीही एखादी परदेशात व्यक्ती, अभिजित परदेशात शिकतोय, पब्लिक रिलेशन्स मध्ये तो शिकतोय बॉस्टनमध्ये, आणि त्याच्यानंतर त्याला चांगला जॉब मिळेल, परदेशातच लठ्ठ पगाराची नोकरी मिळेल. त्याच्या आई वडिलांचं तेच स्वप्न होतं की अरे तू इतकं शिकायला तिकडे गेला असतं, मस्त सेटल हो. त्यांना भीती वाटते की कारण अभिजितला धमक्या येत आहेत, आगीतून फुफाट्यात कशाला पडतोयस तू सेटल हो, अशी त्यांची इच्छा आहे. पण अभिजितला लक्षात आलं की देशामधल्या युवकांचा एवढी अस्वस्थता आहे, तर आपणही काही देणं लागतो देशाचं, या तरुणांचं. मीही तरुण आहे म्हणून मी देणं लागतो. आणि मग भारतीय जनता पक्षाशी माझा संबंध आहे, की भारतीय जनता पक्षाचा आपला संबंध आहे. आता जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत, जे भारतीय जनता पक्षाचे आहेत, आणि जे सगळे शिक्षण पद्धती सडलेली आहे, आपली शिक्षण व्यवस्था सडली, हे सगळं गेल्या या सरकारच्या विरोधात एक प्रकारे बोलतात. मी आज मोदी सरकार म्हणून
इथे काँग्रेस सरकार असताना अशी व्यवस्था असती तरी सुद्धा अभिजित आणि हे तरुण बोलले असते, तरुण तरुणी बोलले असते. आणि काय हरकत आहे? तरुण तरुणी कोणाचे काही मोहताज नाहीत, कोणाचे गुलाम नाही आहेत. प्रश्न विचारणं आणि व्यवस्था सुधारणं, जी व्यवस्था आपल्याला न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करणं हे त्यांचं काम आहे. अन्यथा त्यांची स्वप्न पूर्ण कशी होणार, देश मोठा कसा होणार? अभिजित तर म्हणतो की केवळ जगातली तिसरी अर्थव्यवस्था, तिसऱ्या क्रमांकाची, चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होणार, असं सांगून काय उपयोग आहे तुम्हाला? त्याचं म्हणणं असं आहे की आपला सरासरी दरडोई उत्पन्न आपलं खूप कमी आहे अजून. आणि मुख्य म्हणजे मुलांना चांगल्या नोकऱ्या नाही आहेत. नोकऱ्या केवळ नाही, माझं जर शिक्षण झालंय, आता तुम्ही कुठच्याही शहरात गेलात तर अनेक रिक्षावाले, टॅक्सीवाले हे तुम्हाला MA झालेले किंवा MSc झालेले मिळतात. कारण ते शिकलेत काय आणि नोकरी काय करतात बघा. कारण त्यांना नोकरी चांगल्या प्रकारची मिळतच नाहीये. मग आहे ती नोकरी घ्यावी लागते. आज देशात मी आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा उत्तर प्रदेशमधनं, कोणी काश्मीरमधनं असे आलेले आहेत लोक, आणि ते कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करतात. कशासाठी आले? त्यांना राज्यात त्यांच्या काही चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून ते इथे आले. म्हणजे नोकऱ्या नाहीयेत, नोकऱ्याच नाहीयेत किंवा चांगल्या नोकऱ्या नाहीयेत. अशा वेळी ही व्यवस्था बदलण्यासाठी म्हणून मुख्य काय काम आहे की शिक्षण व्यवस्था आमूलाग्र सुधारणं. क्लास जे आपले शिक्षण एक तर महाग आहे पुष्कळ आपल्या, आणि दुसरी गोष्ट अशी की क्लासची एक लॉबी आहे मोठी क्लासवाल्यांची, आणि शाळा कॉलेजवाल्यांचं एक संगनमत आहे. शिक्षण सम्राटांनी लूट आरंभलेली आहे. हे सगळे प्रश्न आहेत. शिक्षणाची गुणवत्ता कमी झालेली आहे. म्हणजे टेक्निकल एज्युकेशन असेल, सायन्सचं एज्युकेशन असेल, त्याच्यावरती जी सुपरविजन केली जाते ती सुपरविजन नाहीये. आणि जे त्याचं ग्रेडेशन केलं जातं त्या कमिट्यांना सुद्धा खरेदी केलं जातं. असे अनेक प्रश्न आहेत आणि जे अभिजित सारख्या लोकांना अस्वस्थ करतात. अभिजित हा आम आदमी पक्षात होता. 2020 ते 23 पर्यंत त्यांनी केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी यांच्याबरोबर कामही केलेलं आहे. काय वाईट आहे? आणि राजकारणामध्ये काही चांगलं काम करणं, एखाद्याला एखाद्या राजकीय कार्यात उतरणं, याच्यात काय वाईट आहे? ते अभिजितने केलंय काम, आणि त्यामुळे त्याला अनुभवही मिळाला. लोकांमध्ये कसं मिसळायचे, लोकांचे प्रश्न कसे मांडायचे, प्रश्नांचा अभ्यास कसा करायचा. आणि आम आदमी पक्ष हा, बाकी राजकारण बाजूला ठेवा, हा वेगळ्या प्रकारचा पक्ष आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक याच्यामध्ये जमले, त्यामध्ये दोष निर्माण झाले, पण आम आदमी पक्षाचा त्याला अनुभव आहे. पण आता आम आदमी पक्षाचा आणि अभिजितचा आता काही संबंध नाहीये. मग आम आदमी पक्ष आहे काय याच्या मागे? कारण दिल्लीमध्ये पराभव झाला आम आदमी पक्षाचा, त्यानं सूड उगवायचा आहे म्हणून अभिजितची मदत घेतली, असले भंपक ज्या शंका घेतल्या जातात. आपल्याकडे शंकासुरांचं पीक आहे. कोणी काही वेगळं केलं की त्याचे पाय पटकन ओढायचे. त्याचं आणि याचं रॅकेट असेल, त्याच्या मागे याची फूस असेल, त्याला यांनी पैसा पुरवला असेल, असं बोलून तुम्हाला नाउमेद करणं हे इथे नेहमीच केलं जातं. पण अभिजित याला बळी पडणारा नाहीये. म्हणजे आम आदमी पक्षाशी त्याचा काही संबंध नाहीये. आता भारतीय जनता पक्षाशी संबंध नाहीये, कुठल्याही पक्षाशी संबंध नाहीये, आणि त्यांचा राजकारणाचा काही विचार करण्याचा, राजकारणाचा ते विचारच करत नाहीत. आज त्यांना एवढंच करायचं आहे की आज त्यांना प्रश्न सोडवायचे आहेत, जे तरुणांचे प्रश्न सोडवायचे. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की तरुणांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी म्हणून सगळेजण एकत्र आलेत, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकत्र आलेले आहेत. आज जर तुम्ही बघितलं की जगातली अनेक आंदोलन, अगदी ऑक्युपाय वॉल स्ट्रीट, म्हणजे जगामध्ये जी आर्थिक विषमता निर्माण झाली त्या संबंधी जे आंदोलन करण्यात आलं होतं, ऑक्युपाय वॉल स्ट्रीट, ते प्रभावी आंदोलन होते, फार काय टिकलं नाही. 2011 साली त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता. आम आदमी पक्षाची स्थापना आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन, सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता. पण आज सोशल मीडियाचा खूपच विस्तार झालेला आहे, आणि त्या आधारे
हे अशा प्रकारचे बदल करू इच्छित. आता कक्रोच जनता पार्टी ही पार्टी आता ती याच्या पुढे कशा प्रकारचं काम करेल, कशा प्रकारे ती टिकेल, हा पुढचा जर तरचा पुढचा मुद्दा आहे. मुद्दा असा की आज गोष्ट अशी आहे की हे प्रश्न हाती घेतले जात नाहीत कोणी. मी तुम्हाला आठवण करून देतो की 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा मराठी तरुणांना नोकऱ्या हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांनी हाती घेतला होता. आणि सगळ्या सरकारी उपक्रमांमध्ये, कंपन्यांमध्ये, सरकारमध्ये साऊथ इंडियन दक्षिणी लोकांना नोकऱ्या मिळतात, मराठी लोकांना घेत नाही. हे गाऱ्हाणं त्यांनी मांडलं. लोकाधिकार समितीमार्फत काम केलं आणि त्यांना तरुणांचाच पक्ष होता शिवसेना. प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यांना. 1970च्या दशकामध्ये दलित पॅन्थरनी ही अस्वस्थता जी आहे, दलित समाजातली दलितांना आत्मभान देणारी चळवळ, ही नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगळे, कितीतरी लोकांनी ही दलित पॅन्थरची चळवळ सुरू केली. जवी पवार होते आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला. 1973 पासून भारतामध्ये गरिबी आणि बेरोजगारी याच्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली, महागाई खूप होती. आणि जयप्रकाश नारायण यांनी तरुणांना साथ दिली आणि त्यांनी सप्त क्रांतीचा नारा दिला, व्यवस्था परिवर्तन करावं म्हणून. आणि गुजरात, बिहार पासून सुरू झालेलं आंदोलन त्यांनी पेट घेतला आणि इंदिरा गांधींची सत्ता गेली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात त्यानंतर जनता पक्षाचं राजवट आली, आशा निर्माण झाली होती तरुणांच्या मध्ये. पण त्या पक्षात गेलेले किंवा त्या पक्षाच्या जवळपास असलेले अनेक तरुण हे निराश झाले, भ्रमनिराश झाले त्यांच्या राजकारणाच्या केवळ राजकीय स्पर्धात्मक राजकारणात, स्वार्थी राजकारणामुळे. आणि ते वेगळ्या समाज परिवर्तनाच्या, ग्रामीण परिवर्तनाच्या क्षेत्रात उतरले, पण त्यांनी तिथे काम करून दाखवलं. कुमार शिराळकर असतील, कुमार सप्तर्षी असतील, शांताराम पंधेरे असतील, कितीतरी लोकांची नावं, मेधाताई पाटकर, कितीतरी लोकांची नावं सांगता येतील की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं. भारत पाटणकर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि ही व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राचं एक वैभव आहे. हे तरुणपणी त्यांनी काम सुरू केलं, अनेक वर्ष दीर्घ काळ ते हे काम करत राहिले. त्यामुळे तरुणच बदल घडू शकतात हे जगामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणजे चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो हे तरुण होते, त्यांनी जगामध्ये ज्या प्रकारची क्युबापासून ठिकठिकाणी क्रांती केली आणि अनेक तरुणांना त्याच्यापासून ऊर्जा मिळाली. आणि म्हणून अभिजित दिपके असो किंवा अन्य कोणी असो, त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदलाची एक शक्यता दिसते. एकदम खूप आता ताबडतोब उद्यापासून बदल होईल असं कोणीच म्हणत नाहीये. आणि अभिजित दिपके यांनी आंदोलन केलं, त्यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी उतरावं असं काही नाही. त्यांनी एक मार्ग निवडलाय, तो जाऊ देत ना. आणि अनेक नॉन पॉलिटिकल, ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, असे तरुण गेले. तरी मी तुम्हाला सांगतो की इतिहास कसा घडतो, की पूर्वी ज्या काही घटना घडल्या असतात तशाच पुन्हा घडतात असं नाही, आणखीन काहीतरी वेगळंच घडतं. कोणाला माहिती होतं की अभिजित दिपकेच्या या काही ट्विटमुळे किंवा इन्स्टाच्या पोस्टमुळे, त्याच्या व्हिडिओजमुळे एवढ्या लोकांचा प्रतिसाद मिळेल, त्यालाही वाटलं नव्हतं असं होतं. आणि याच्यातनं अजून काही वेगळं चांगलं घडू शकतं अशी आपण आशा बाळगू. याचं कारण असं, आशेला जागा आहे. बघा, उद्धव ठाकरेंनी तरुणांना कॉक्रोच म्हणणं चुकीचं आहे असं करून एक प्रकारे त्यांना पाठिंबा दिला, त्यांचं झुरळ म्हणून अपमान करणं चुकीचं आहे असं म्हटलंय. माझ्या मनात प्रश्न आला की उद्धव ठाकरेंनी ही भावना व्यक्त केली, चांगली आहे, पण याच्या अगोदर, आता बरेच दिवस झाले या गोष्टीला, 15 दिवस, याच्या अगोदरच जाग होऊन प्रतिक्रिया दिली असती तर अधिक चांगलं झालं असतं उद्धव ठाकरे. आणि एवढंच नव्हे, तर उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे तरुणांचे प्रश्न कुठे घेत आहेत? त्यांनी घ्यायला पाहिजे होते. राहुल गांधीने अंदमान निकोबार तिथे पर्यावरणाचा प्रश्न घेतला हाती, चांगली गोष्ट आहे. पण अख्खा काँग्रेस पक्ष आहे तो ठिकठिकाणी राज्यामध्ये तरुणांचे प्रश्न इतक्या जोरात घेतोय असं नाही, घेतले नाहीत असं नाही. अभिजित दिपकेचं आंदोलन जाहीर होण्यापूर्वी देखील
महाराष्ट्रात दिल्लीमध्ये काँग्रेसने NSUने आंदोलनं केली. अभिजितच्या या आंदोलनाच्या घोषणेपूर्वीच हे या गोष्टी झालेल्या होत्या. पण ज्या देशव्यापी सगळ्या देशात एकाच वेळी हे आंदोलन काँग्रेसने करायला पाहिजे तसं झालं नाही, हेही खरं आहे. इतर अनेक पक्ष हे स्वस्थ बसलेले आहेत, लोकांचे प्रश्न हातात घेत नाहीत. म्हणजे काय लोकांच्या मनातले, तरुणांच्या मनातले इतके प्रश्न आहेत. आणि हे विधान परिषदा निवडणुका, मग कोणी कोणाला खरेदी केलं, कोणी किती पैसे दिले याची चर्चा चालू आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची चर्चा कुठे चालू आहे आता? ती चर्चा सुरू नाहीये. आता रोहित पवार यांनी CJPला पाठिंबा दिला, ती चांगली गोष्ट आहे. पण मुद्दा असा की आज अभिजितच्या मागे खूप जे सोनम वांगचुक यांच्यासारखे त्यांचा पाठिंबा आहे, ते आंदोलनात उतरले आणि त्यामुळे असंख्य लोकांना प्रेरणा मिळाली आणि त्याबद्दल सोनम वांगचुक यांना सलामच ठोकायला लागेल. अभिजितचे जे 3 प्रवक्ते आहेत अभिजितच्या आंदोलनातले, ते 3ही प्रवक्ते आहेत, तेही खूप ज्याला म्हणतात की ज्याच्यामुळे खूप चांगले प्रवक्ते आहेत त्याचे 3ही. आणि एक आहेत ते विजय आहेत, एक आहेत ते आशुतोष रांका, ते तर IIT कानपूरचे पदवीधर आहेत आणि गेल्या वर्षी ते तिकडनं भारतात आले. एक जण स्क्रिप्टिंग किंवा याच्यामधला आहे. मग हे सगळे टॅलेंटेड लोक आहेत जे त्याचे प्रवक्ते आहेत आणि बाकीचे सुद्धा त्याची टीम आता आणखीन चांगली असेल. मुद्दा असा या सगळ्या याच्यामध्ये की याच्यातून आपली शिक्षण पद्धती बदलेल का? भारतीय जनता पक्षाला तशी पावलं टाकावी लागतील. आजपर्यंत आपण असं बघतोय की पंतप्रधानांनी काही झालं की एक भाषण ठोकायचं, हा देश हा सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठा देश होणार आहे. मग 2030 साली काय होणार, 2047 साली काय होणार आहे? आणि पंतप्रधानच मोदी आहे तो मुमकिन आहे, हे प्रत्येक गोष्ट पंतप्रधान करतायत. सगळं चांगलं होतंय, चांगलं होतंय, चांगलं होतंय असं सांगायचं आणि एका माणसाचा उदो करायचा, तो विश्वगुरु होतोय, देश मोठा होतोय, असं केवळ एक नॅरेटिव्ह निर्माण करायचा. आणि लोकांना प्रत्यक्षामध्ये जसं हिंदी सिनेमात पलायनवाद असतो, म्हणजे मूळ प्रश्नापासून दुसरीकडेच न्यायचं, गाणी बजावणी नाच वगैरे चालू असतात, वा सगळं छान चालू आहे, हिरो हिरोईन बागडतायत, नाचतायत, विलनला मारतायत, मध्येच कॉमेडी सीन, आणि मूळ जगातले प्रश्न हिंदी सिनेमात कधी दिसत नाही अनेकदा, असं आपण म्हणतो. त्याच प्रकारे भारतीय जनता पक्षाचं राजकारण सुरू आहे. आरोग्य आणि शिक्षण या महत्वाच्या प्रश्नांची दैना सुरू आहे. तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत, तरुणांचं शिक्षणाचा दर्जा कमी आहे आणि त्यांना शिक्षणाचा दर्जा कमी मिळाल्यामुळे ते नोकऱ्या करण्याची पात्रता सुद्धा त्या शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये येत नाहीये. शिक्षणामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे, आरोग्य खात्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. आज मी ऐकलं की अभिजित म्हणाला की अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत, अनेक ठिकाणी शाळांच्या साध्या बेसिक तिथे फॅसिलिटीज नाही आहेत. हे प्रश्न जे आहेत गावोगावचे ते लोकांनी मांडले पाहिजे. तो म्हणाल की त्याच्यावरती व्हिडिओ बनवून हे मुद्दे लोकांच्या समोर आणले जात आहेत, आज हे प्रश्न सुटावेत म्हणून. मग गावोगावी अभिजितच्या आंदोलन आहे ते राष्ट्रीय आंदोलन आपण म्हणूया. पण आपण काय करू शकतो की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं अभिजितच्या याच्यापासून प्रेरणा, उद्या अभिजितचं आंदोलन याच प्रकारे टिकणार नाही, पण ते वेगळं रूप धारण करू शकतं. महाराष्ट्रामध्ये एखादं आंदोलन अशा प्रकारे उभं राहू शकतं की जे स्थानिक प्रश्न, मी उदाहरणच सांगतो तुम्हाला 1-2 गोष्टी, की समजा आपण बघतो की अनधिकृत फेरीवाले फार मोठ्या प्रमाणात मुंबईत आहेत. अधिकृत फेरीवाल्यांना कोणी हात लावू शकत नाही, लावता कामा नये. पण अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाईचं नाटक केलं जातं, त्यांचं सामान जप्त केलं जातं
आणि मग काहीतरी वाटाघाटी होऊन परत सामान येतं आणि पुन्हा त्याच ठिकाणी ते आपली पथारी पसरतात. माझं म्हणणं आहे की सरकारी हे पालिकेचे कर्मचारी असतात, त्यांना आपण पगार देतो आपल्या पैशात टॅक्स मधनं. मग ह्या कारवाईचं नाटक कशाला करता तुम्ही? तुम्हाला जर कायमस्वरूपी त्यांना काढून टाकायचं नसेल तिकडनं, तर कारवाईचं नाटक करू नका. या कर्मचाऱ्यांनाच काढून टाका. त्यांना त्यांना कशा त्यांना पगार पोसायचा त्यांना आपण? कारण पुन्हा पथारी पसरणार असतील तर त्याला काय अर्थ आहे? या प्रश्नाच्या जे आपण हे केलं पाहिजे, या सोक्षमाक्ष लावला पाहिजे. महापालिकेमधला, मुंबई महानगरपालिकेमधला भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे. दुसरी गोष्ट, म्हाडा असेल, सिडको असेल, या MMRD असेल, याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असल्याच्या मध्ये मध्ये बातम्या येतात. अनधिकृत बांधकामं होतात. हा याचा सोक्षमोक्ष लावला. कोण भ्रष्टाचार करते? का करते हा भ्रष्टाचार? या बिल्डर्स आणि राजकारण्यांचं साटेलोट काय आहे? कसे काय राजकारण्यांकडे एवढे पैसे होतात? एखादा माणूस म्हणतो मी सर्वसामान्यांचा नेता आहे आणि मी प्रत्येकाला पैसे वाटतोय, तो कुठून येतात त्याच्याकडे हे पैसे? हे सवाल आपण विचारणं. ते आपल्या मतांवरती जे निवडून आलेले आहेत ते पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करतात. प्रचंड करोडो रुपये कमवतात. त्याच्यातले 100 रुपये समजा कमावले तर एक रुपया वाटायचा आणि बघा हा नेता कसा महान आहे, हा लोकांना कशी मदत करतो. पैसे आपलेच खातो तो. आपणच त्याला निवडून दिलेला आहे. त्या पदाचा दुरुपयोग करून पैसे खातो तो. अनेक ठिकाणी जे कर मिळायला पाहिजे तो कर चुकवला जातो. त्या बदल्यात या नेत्याला काही पैसे मिळतात. हे प्रश्न सोडवणार की नाही आपण? शाळांमधल्या ऍडमिशन मध्ये जो होतो भ्रष्टाचार, सरकारी शाळांमधल्या, किंवा आरक्षण आहे तिथे 25% शिक्षण हक्क कायदा, त्याची अंमलबजावणी होत नाही. हे कोण करतं? हे का होतं असं? ज्या इस्पितळामध्ये 20% खाटा या गोरगरिबांसाठी राखून आहेत, त्या राखून ठेवल्या जात नाहीत. हे आणि राजकारणी नेते मात्र पंचतारांकित इस्पितळामध्ये दाखल होतात. गरिबांना मात्र थर्ड क्लास सेवा मिळतात. हे का? हे प्रश्न कोणी विचारायचे? हे सगळे प्रश्न हे महत्वाचे आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राहुल गांधी, मोदी हे बाजूला टाका तुम्ही. हे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते अजेंड्यावरती आणले पाहिजेत कोणी ना कोणीतरी. आज अभिजित दिपके ते आणत आहेत. त्याचे सहकारी सगळे जे आहेत ते आणत आहेत. याबद्दल त्यांचं मनापासून दिलखुलासपणे अभिनंदन. आणि त्यांच्याबद्दल आशा आहेत, अपेक्षा आहेत. आणि ते अतिशय सेन्सिबली विचार करतोय अभिजित. मी त्याच्या अनेक मुलाखती बघितल्या. आणि एक मराठी माणूस सगळ्या देशामध्ये अशा प्रकारची बदलाची, परिवर्तनाची ज्योत लावतो आहे, त्याबद्दल त्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आता याच्यातनं काय होणार, त्याच्यातनं काय होणार, असा सिनिसिझम, असा शंकेखोरपणा, असा क्षुद्रपणा मी करणार नाही. कुठल्याही अटी शर्ती विना, मनामध्ये कुठलीही खोट न ठेवता मी अभिजित आणि त्याच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही असेच लढत राहा आणि लोकांचे प्रश्न सोडवा. तुम्ही सोडवाल याच्याबद्दल आशा आहे. धन्यवाद.